नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 6 नोव्हेंबर 2025चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी बघूया काल विचारलेला खास प्रश्न आणि तो प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय हरित हायड्रोजन परिषद म्हणजेच ICGS 2025 परिषद कुठे आयोजित केली जाणार आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली येथे। नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालय 11 ते 12 नोव्हेंबर या 2 दिवशी नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय हरित हायड्रोजन परिषदचे आयोजन करणार आहे। या परिषदेमुळे राष्ट्रीय हरित हायड्रोजन मोहिमेला गती देण्यासाठी उत्पादन वाढ, पायाभूत सुविधा विकास आणि जागतिक सहकार्य यावर चर्चासत्रे आयोजित केली जातील। परिषदेत वित्तीय सहकार्य, प्रमाणीकरण, निर्यात क्षमता, कुशल मनुष्यबळ विकास आणि स्थानिक उत्पादन यासारख्या विषयांवर सत्रे घेतली जातील। आता सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या प्रश्नांना आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये IIT दिल्लीचे कोणते जागतिक स्थान आहे। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 123वे। QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये IIT दिल्लीने जागतिक स्तरावर 123वा क्रमांक मिळवला असून भारतातील सर्वाधिक क्रमांक मिळवणारी संस्था म्हणून ती उदयास आली आहे। भारताने यंदा आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली असून एकूण 54 विद्यापीठांचा यादीत समावेश झाला आहे, ज्यामुळे जगात सर्वाधिक प्रतिनिधित्व असलेल्या देशांमध्ये भारत 4थ्या स्थानावर आला आहे। इतर मुख्य स्थानांमध्ये IIT बॉम्बे आहे 129व्या स्थानावर, IIT मद्रास आहे 180व्या स्थानावर, IIT खडगपूर 215, IISc बेंगळुरू 219वे स्थान, तसेच दिल्ली विद्यापीठाने देखील यंदा टॉप 350 मध्ये स्थान मिळवले आहे। प्रश्न दुसरा, भारत कोणत्या देशातून नवीन 8 चित्ते आणण्याची योजना करत आहे। याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, बोट्स्वाना। बोट्स्वाना हा दक्षिण आफ्रिकेतील भूवाबद्ध देश असून तो कालाहारी वाळवंट आणि हंगामी पाणथळ प्रदेश ओकावांगो डेल्टा यासाठी प्रसिद्ध आहे। या देशाच्या दक्षिण आणि आग्नेयेस दक्षिण आफ्रिका, पश्चिम व उत्तरेस नामिबिया, उत्तरेस झांबिया आणि ईशान्येस झिम्बाब्वे ही राष्ट्रे सीमावर्ती आहेत। बोट्स्वानातील सुमारे 80% लोकसंख्या स्वाना समुदायाची आहे। बोट्स्वानाची राजधानी आहे गॅबेरोन, चलन आहे बोट्स्वाना पुला, राष्ट्राध्यक्ष आहे डुमा बोको आणि त्याला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळालेले आहे 30 सप्टेंबर 1966 रोजी। प्रश्न तिसरा, कर्मचाऱ्यांच्या कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक सेवेमधील कौशल्याला गौरवण्यासाठी SBIने कोणता उपक्रम सुरू केला आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, SBI स्टार। स्टेट बँक ऑफ इंडियाने SBI स्टार स्टेट बँक ऑफ इंडियाने SBI स्टारचं लॉंग फॉर्म आहे स्टाफ टॅलेंट ॲक्नॉलेजमेंट अँड रिकग्निशन हा वार्षिक पुरस्कार जाहीर केला आहे। या पुरस्काराचा उद्देश म्हणजे कर्मचारी जे आपल्या नियमित कामाबाहेर कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक कार्य या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करतात त्यांच्या प्रतिभेचा गौरव करणे। हा पुढाकार SBI मधील 2.45 लाख कर्मचाऱ्यांमध्ये सर्वांगीण सहभाग, आरोग्यदायी कार्यसंस्कृती आणि संस्थेबद्दल अभिमान वाढवण्यासाठी घेतला गेला आहे। SBIचे अध्यक्ष आहेत चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी आणि याचे मुख्यालय आहे मुंबई येथे। पुढला प्रश्न आहे सहकार्यात्मक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी CBSEने आयोजित केलेली पहिली आंतरराष्ट्रीय सहोदया परिषद कुठे झाली। याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, दुबई येथे। CBSEने दुबईमध्ये आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय आणि 31व्या वार्षिक महोदय परिषदेला प्रारंभ केला। या माध्यमातून सहकार्यात्मक शिक्षणाच्या जागतिक क्षेत्रातील विस्ताराला चालना देण्यात आली। रूटेड इन विजडम रायझिंग विथ व्हिजन या थीम अंतर्गत आयोजित 2 दिवसांच्या या परिषदेमध्ये NEP 2020च्या अनुषंगाने भविष्याभिमुख आणि सर्वांगीण शिक्षणाच्या संकल्पनांची पुनर्कल्पना करण्यावर भर देण्यात आला। या परिषदेमध्ये 1000 पेक्षा अधिक शिक्षक आणि शाळा नेतृत्वकर्त्यांनी सहभाग घेतला असून जागतिक भागीदारी आणि NEP अंमलबजावणी रणनीतींवर चर्चा करण्यात आली।
पाचवा प्रश्न आहे, डेव्हिड बेकहॅम यांना नाईटहूडचा सन्मान कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आला? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राजा चार्ल्स तिसरे. इंग्लंडचा माजी कर्णधार डेव्हिड बेकहॅम वय 50 यांना विंडसर कॅसल येथे झालेल्या समारंभात राजा चार्ल्स तिसरे यांच्या हस्ते नाईटहूड प्रदान करण्यात आले. या समारंभाला त्यांची पत्नी व्हिक्टोरिया बेकहॅम, ज्यांनी त्यांच्या पोशाखाची रचना केली होती, तसेच त्यांचे पालक उपस्थित होते. त्यांच्या कारकिर्दीत बेकहॅम यांनी इंग्लंडकडून 115 सामने खेळले, तसेच 2000 ते 2006 या कालावधीत संघाचे कर्णधारपद सांभाळले. त्यांनी मँचेस्टर युनायटेड, रिअल माद्रिद आणि इतर अनेक क्लबकडून खेळ करत 3 विश्वचषक आणि 2 युरो स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. सहावा प्रश्न आहे, किम योंग नाम यांचे निधन कोणत्या वयात झाले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 97व्या वर्षी. उत्तर कोरियाचे माजी औपचारिक राष्ट्रप्रमुख आणि किम राजवंशाचे दीर्घकालीन विश्वासू नेते किम योंग नाम यांचे कर्करोगाशी संबंधित अवयव निकामी होऊन वयाच्या 97व्या वर्षी निधन झाले. ते 1998 ते 2019 या काळात उत्तर कोरियाच्या सुप्रीम पीपल्स असेंब्लीचे अध्यक्ष होते आणि देशाचे जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व करणारे प्रमुख राजनैतिक व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. किम जोंग उन यांनी वैयक्तिकरित्या त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन शोक व्यक्त केला, ज्यामुळे उत्तर कोरियाच्या राजनैतिक आणि राजकीय इतिहासातील एक युगाचा अंत मानला जात आहे. प्रश्न 7वा आहे, इंडियन आर्मीने आर्मी स्पोर्ट्स कॉन्क्लेव्ह 2025 कुठे आयोजित केला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली. भारतीय सेनेने आर्मी स्पोर्ट्स कॉन्क्लेव्ह 2025चे आयोजन नवी दिल्लीतील मानेकशॉ केंद्रात केले, ज्याद्वारे भारताच्या ऑलिम्पिक मिशन 2036 प्रती आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित करण्यात आली. इन्स्टिट्यूशनल सिनर्जी आणि ॲथलीट 360 या विषयावर केंद्रित असलेल्या या परिषदेत सहकार्य, नवकल्पना आणि खेळाडूंच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देण्यात आले. ही परिषद आर्मी रोडमॅप 2032, राष्ट्रीय क्रीडा विकास विधेयक आणि खेल नीती 2025 यांच्याशी सेनेच्या धोरणात्मक संरेखनाचे प्रतीक ठरली. पुढला प्रश्न आहे, भारतीय नौदलातील तिसरे सर्व्हे व्हेसल आणि दक्षिणी नौदल कमांड अंतर्गत तैनात होणारे पहिले जहाज कोणते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, SVL लक्षक. भारतीय नौदल 6 नोव्हेंबर 2025 रोजी SVL लक्षक या तिसऱ्या सर्व्हे व्हेसल आणि दक्षिणी नौदल कमांड अंतर्गत तैनात होणाऱ्या पहिल्या जहाजाचे औपचारिक रूपात समावेशन करणार आहे. हे जहाज GRSC कोलकाता यांनी तयार केले असून यात 80% पेक्षा अधिक स्वदेशी घटकांचा समावेश आहे. यामध्ये ऑटोनॉमस अंडर वॉटर व्हेकल्स, ROVs, मल्टी बीम इको साऊंडर आणि 4 सर्व्हे मोटर बोट्स बसविण्यात आल्या आहेत, ज्यामुळे सखोल समुद्र सर्वेक्षण आणि बहुआयामी ऑपरेशनल क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल. लक्षक या नावाचा अर्थ संस्कृतमध्ये मार्गदर्शक असा आहे. 9वा प्रश्न आहे, वर्ल्ड कोऑपरेटिव्ह मॉनिटर 2025 यादीत भारतातील कोणत्या सहकारी संस्थांना स्थान मिळाले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, IFFCO आणि अमूल. IFFCO आणि अमूल यांना आंतरराष्ट्रीय सहकारी संघटना यांच्या वर्ल्ड कोऑपरेटिव्ह मॉनिटर 2025 मध्ये जगातील आघाडीच्या सहकारी संस्थांमध्ये स्थान मिळाले आहे. हा अहवाल ICACM50 दोहा येथे जाहीर करण्यात आला. IFFCOचे योगदान शाश्वत खत उत्पादन, डिजिटल नवोपक्रम आणि हरित उपक्रमांच्या माध्यमातून IFFCO शेतकऱ्यांना सबलीकरण देणे. अमूलची परंपरा, ग्रामीण स्वावलंबनाचे प्रतीक असलेले अमूल भारतातील लाखो दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यात मोलाची भूमिका बजावत आहे. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, भारत आणि अमेरिकेने 10 वर्षांचा मेजर डिफेन्स पार्टनरशिप फ्रेमवर्क करार कुठे केला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, क्वालालंपूर येथे. भारत आणि अमेरिका यांनी क्वालालंपूर येथे झालेल्या 12व्या एशियन संरक्षण मंत्री प्लस बैठकीत 10 वर्षाचा मेजर डिफेन्स पार्टनरशिप फ्रेमवर्क करार केला. LEMOA दोन्ही देशांना एकमेकांच्या लष्करी तळांचा लॉजिस्टिक्ससाठी वापर करण्याची परवानगी देते. COMCASA कॉमकॅसा दोन्ही देशांच्या सैन्यात सुरक्षित संप्रेषण व्यवस्था सक्षम करते आणि BECA जे भौगोलिक व नकाशा आधारित गुप्तचर माहिती शेअर करण्यास मदत करते.
तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले आजचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आता बघूया तुमच्यासाठीचा खास प्रश्न. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांना 2025 साली कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. धन्यवाद.